श्री स्वामी समर्थ महात्मे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री दत्तराज गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. करीतो कसबा गणपती सनमन. जोगेश्वरी मातेचे ध्यान. कुलमाता काली मातेचे वंदन. खंडोबाराया धरितो तुझे चरण. माता पिता अति पुण्यवान. होतो सेवेशी तत्वर करद्वय जोडून. आठव होताची पाझरती नयन. कोण लाड आता पुरवेल. अक्का अण्णांनी सत्कर्म केले जीवनी. दुःखितांसाठी सत्वर गेले धावनी. जनाधीर देऊनी झाले की हो समाधानी. श्री स्वामी समर्थ माऊलीची अगाध लीला कशी सांगू तुम्हाला. न उमजे मला परी लिहिण्या प्रवृत्त करी की. लिहावे की न लिहावे कैसे काय करावे. कुणाशी आता पुसावे मन झाले बेचैन. ऐशा अवस्थेत गिरीश आला धावत. रस्त्याने येता झाला दृष्टांत. सांगू लागला स्वामी प्रसादी. स्वामी वदती त्याला सांगावा धाड प्रतापाला. लिखोगे किताब तो मिल जाएगा जवाब. स्वामींनी दिला आशीर्वाद. पोती असे भक्तांशी प्रसाद. नित्यपठन पुण्यप्रद. वाचन करिताची पळतील दैन्य दूर. दत्ता अवतारी श्री नृसिंह स्वामींनी कार्य केले भ्रमण करुनी. वाडी औदुंबर गाणगापुरी राहुनी. भक्त जन तारिले अगणित. गाणगापुरीहून निजानंदी श्री गुरु निघाले. भक्त सवे धावू लागले. समाधान त्यांचे केले. जड अंतकरणी मठी सर्व परतले. श्री गुरु अश्वासिती त्यावेळी. असेल दृढ भक्ती ज्या जवळी. दर्शन देईन वेळोवेळी भक्त रक्षणार्थ. मूळचा मीही दत्तभक्त. श्री स्वामी समर्थ आले जीवनात. मन होते सददित दत्त स्वामी असती एकची. श्री नृसिंह स्वामी गेले श्री शैल्याशी. शुक्रवार माघ कृष्ण पदे पदेशी. बहुधान्य नाम संवत्सराशी. राहिले आनंदस्थानी. समाधी स्वामींची लागली. आरुळाने दिव्यमूर्ती झाकली. 300 वर्ष निघून गेली. आश्चर्य घडले की विश्वात. वनी लाकूड तोडे आला. कुऱ्हाडीचा घाव बसला. स्वामी माऊलीच्या मांडीला. व्रण कायमचा उमटला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. त्रिगुण रूपी मूर्ती अवतरली. देवादिकांनी लोटांगणे घातले. अनंत ब्रह्मांडाच्या स्वामीस. अजानुबाहू तेजोराशी स्वामी प्रगटले. नयन भक्तांचे दीपले. जनकल्याणार्थ महाराज निघाले भारत भ्रमण करण्यास. स्वामी काशी क्षेत्राशी आले. तिथून कालीमाता दर्शनास गेले. उत्तरे देशी बहुत फिरले भक्तजन तारणार्थ. स्वामी फिरले गंगा तीरी. हरिद्वार भद्रिकेद्वारी. सुखी व्हावे जन ही तळमळ अंतरी. म्हणती भ्रमती केली निशिदिनी. सन 1838 आले परब्रह्म स्वामी मंगळवेढ्यात. 12 वर्ष राहुनी झाले पुनीत. धन्य धन्य ते गाव. गावात होता बसप्पा तेली. स्वामी भक्ती त्याची भली. कळवळली गुरु मावली. उद्धार केला बसप्पाचा. बसप्पाची गरिबी अत्यंत. अन्नाशी अंती भ्रांत. भुकेने पत्नीही असे तळमळत. दारिद्र्य कोणा असू नये. निबिड वनी स्वामी सवे. बसप्पा धावे भरभर. परिसर्प दिसू लागले भयंकर. कापू लागला थरथर. आता स्वामीच एक आधार. स्वामी वदते त्याला घे यातील सर्पाला. कशासाठी तू भ्याला पाठीशी मी असता. भयभीत बसप्पाने वस्त्र घेतले करी. चटकन घातले सर्पावरी. धावत आला घरी. उभा ठाकला पत्नी समोरी. बसप्पाने घाबरून वस्त्र दिले फेकून. सुवर्ण काम पडली धाडकन. अच्चर झाले की स्वामी तेथून निघाले. पंढरपुरी आले. विठ्ठलास भेटले सुंदर ते रूप. कालांतरे स्वामी आले फिरत. अक्कलकोटी खंडोबाच्या मंदिरात. बसप्पा असे समवेत. होती अश्वशुद्ध ललिता पंचमी. साल होते 1856. अक्कलकोट झाले पावन. भक्तांना न्यावया उद्धरून परब्रह्म अवतरले. स्वामींची अगाध लीला वदती भक्त. अक्कलकोटी जाऊ चला. दर्शन होताच दुःख दैन्य राहील कशाला. अद्भुत सामर्थ्य समर्थ चरणी. स्वामींची आजही येते प्रचिती. स्वामी प्रसादी गोगावले मठी दिली विभूती. महती त्याची वर्णुकिती. 49 मंगळवार पुणे स्थान असे बरवे. जुलै सन 2001 आषाढ शुद्ध एकादशीला अद्भुत चमत्कार घडला. विभूती प्रभाव येऊ लागला. ऐसे कैसे घडले कळेना आम्हाला. स्वामी फोटोतून काचे बाहेर विभूती प्रवाह आला. स्वप्नाने तो प्रथम पाहिला. साक्षात्कार घडला. प्रज्ञा श्रीधर मजला. अक्कलकोटी जैसे घडले तैसे तेही घडू लागले. चमत्कार तेची होत राहिले. फरक फक्त नावातच. गरिबाशी मिळू लागले धन. विद्यार्थी पास होऊन जाऊ लागले आनंदून. कित्येक वर्षांनी भगिनींना झाले संतान. अशक्य ते शक्य करतात स्वामी. कोर्टाची कामे झाली कित्येकांची. घरी झाली स्वतःची. चिंता न उरली आजाराची. श्री स्वामी समर्थ कृपे.
कित्येक मुलामुलींचे विवाह झाले. स्वामी प्रसादी दर्शना येऊ लागले अन विवाह पटकन जमले. समर्थाची लीलाच न्यारी आहे काळ धकाधकीचा. परी श्री स्वामी समर्थ जप करा 10 मिनिटाचा. तारक मंत्र अनस्तवन एकदा तरी वाचा. घ्या स्वामी अनुभूती स्वतःचा. करा कुलदेवतास नमन मन ठेवा सदैव पावन. करा भगवंताचे चिंतन सदैव स्वामी राहती पाठीशी. स्वामींची येथील विभूती मात करते काळावरती. भक्ताजवळी विभूती असती भय नसते कदापि. करा स्वामींचे स्मरण स्वामी करीती सर्व संकट हरण. चिंतेचे काय उरेल कारण समर्थ पाठीशी असता. स्वामी प्रसादी घेता दर्शन मन होईल अतिप्रसन्न. शांत होती नयन स्थिर होते चित्त. भक्त निगती घाईत परी स्वामी नाही सोडत. नाही पाय निगत खिळवून ठेवती तासनतास. रूपने हाळावे किती सुंदर स्वामी दारिद्र्याचा सागर. येती नयनी भक्ती रसाचा पाझर. घालीती स्वामी कृपेची पाखर. जड अंतकरणी भक्त निगती हळवार कुणी द्वार लाविती. भक्त पुन्हा जिन्यातून डोकावून बघती. क्षणात नयन डबडबती. मान उंचावून स्वामी ही पाहती. हितगुज काही करीती. भक्तास निरोप देती. भक्ती होतसे अद्वैताची. स्वामी प्राणसखा आमुचा वाटाड्या जन्मजन्मीचा. आनंद जसा कृष्ण गोपिकांचा. नाते तैशीची आमुची असे. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था. वाटे तुझीच गावी गाथा. ठेवितो चरणी माता. कृपा असू द्यावी भक्तावरी. सर्वांनी दिले आशीर्वचन. होनी अत्यंत प्रसन्न. भक्त करिताची स्मरण. तात्काळ धावून येईन मी. गोगावले मठी घ्यावे दर्शन. सारे या प्रतिदिन आहे येथील महिमान. निदान गुरुवारी होऊ नये विस्मरण. कथा मागील राहिली समर्थ स्वारी अक्कलकोटी आली. पुढे कथा कैशी वर्तली सांगावी तात्काळ. होते सगदित मन करावे कैसे लेखन. परी अगद लीला गाईन माऊलीचे माझ्या. स्वामी चरण वंदन करीतो लीलांचे कथन. मज न येतसे लेखन परी स्वामींचे म्हणून घ्या गोड मानून. ऐशी अविनवनी भक्ता तुला तू स्वामी भक्त भला. म्हणून नसे चिंता मला स्वामीचं उद्धारणार भक्ताला. स्वामी कृपा एकदा होता मग काय उणे जगता. स्वामी आपुली माता आहे विश्वमाऊली. होता अहमद नावक यौवन. स्वामीच वेडा समजून रिकामा हुक्का देऊन गेला माऊलीची चेष्टा करण्या. स्वामींनी हुका घेतला ज्वाळ त्यातून निघाला. यौवन तो घाबरला येई शरण स्वामीस. अहमदास कळले स्वामी 3 दिवस उपाशी राहिले. हृदय त्यांचे कळवळले. घेऊन गेला चोळप्पाच्या घरी. चोळप्पा थबकला पाहुनी कोटी सूर्याच्या कारुण्याला. आनंदाने नाचू लागला. आजी स्वामी देव आले घरी. केले स्वामींनी भोजन. चोळप्पाचे पासरू लागले नयन. स्वामीस आवडले सदन. राहू लागले चोळप्पाकडे. स्वामीस चोळप्पा स्नान घालीतसे. केशर चंदन भाली लावीतसे. आचमने 2 देतसे. नित्यौशी क्रम असे. तन मन धन अर्पून वेळेस घरातील सामान विकून. करू लागला भक्ताची सेवन. चोळप्पाचे थोर मन. चोळप्पाचे घरी दर्शनाची लागे बारी. असंख्य होते सेवेकरी. रात्री 12 वाजती. होते सेवेकरी अगणित. परिणावे किती सांगावीत. असती सर्व भक्ती मार्गात. धन्य ते शिष्य. चोळप्पा बाळप्पा भुजंगा सुंदराबाई. धोंडीबा कानफाट्या स्वामीसुत शिवबाई. सर्वांचीच स्वामी आई. होते सारे सेवेशी तत्पर. महाराज होते चोळप्पाचे मठात. गुंतले सारे स्वयंपाकात. लख्या गेला बाजारात गुळ आणण्यासाठी. महाराज झाले रडवेले. लख्या गुळ खाता माका नाही देत म्हणाले. कुकरी सर्व बाजाराकडे धावले. होते महाराज अंतर्ज्ञानी. स्वामी न मानी जाती कुणाचेही घरी जाती. समान सर्वा समान ती होती भक्तीवर प्रीती. कधी राजाच्या घरी तर कधी रंकाच्या द्वारी. ऐशी लीला न्यारी समर्थांच्या या दरबारी. होता श्रीधर तरुण पोटदुखी झाली दारुण. अवस्था अति करुण होई बेचैन रात्रंदिन. स्वामी अति कळवेळे औषधे त्यास सांगितले. कडुलिंबाचा रस घे म्हणाले. गेली त्याची व्याधी. वार्ता कळली मालोजी राजाला. चोळप्पाचे घरी योगीराजाला. आगाध त्याची लीला निघाला दर्शनाला. लवाजम्यासह राजे हत्तीवरून निघाले. स्वामी रायासमोर उभे ठाकले. स्वामी क्रोधित झाले. खाडकन दिली श्रीमुखात. स्वामी कडाडून वदले. तुझा बडेजाव येथे न चाले. ऐसे कित्येक राजे आम्ही बनवले अन कित्येक मोडले. त्यांची गणती काही नसे. लीनता थोर गुण असे. ते तिची मी वसे. भोळी भक्ती मजा आवडे. सरदार होते तात्या भोसले नामक. स्वामींचे निष्ठावंत सेवक. यमदूत आला अचानक. काळ समोर दिसू लागला. गेले सरदार घाबरून. स्वामींचे चरण धरिले पटकन. सेवा जाजून करावाची निवून मागिले व जीवदान. स्वामी खदखदा हसले. यमोददास सांगितले. समोरील बैलास नेभले. असे तात्या माझा निश्चिम भक्त. तोची नवल घडले. यमदत्ताने बैलास नेले. अद्यापही जीव वाचले. ऐशेची अगणित.
ठेवा मन पवित्र करा स्वामी सेवा अहोरात्र, नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाची ही नाही. सुंदराबाईस सेवा घडली, सोलापूरहून होती आली, कारभार सर्व बघू लागली, असे तिची पूर्वपुण्याई. गर्वतीला झाला ठेवू नको रे हिला, स्वामी वदले चोळप्पाला, सेवा करून ठरली अभागी. ऐशी वृत्ती नसावी, सेवा शुद्ध असावी, पवित्र मनाने करावी, नाहीतर फोल सारे ठरते. चोळप्पा पुत्र कृष्णप्पा करे स्वामींची सेवा, स्वामी सेवा तोची होता एक त्याचा मेवा. कुचेष्टेने जन म्हणती काय हुशारी व्हावा, नाही लक्ष चोळप्पाचे मुलाच्या शिक्षणाकडे. म्हणती स्वामी मुले माझी भाग्यवंत, देत नाहीत सेवेत कधी अंत, नसे महत्व कशाच परमार्थ, कळली त्याची महती तिची धन्य. बाळप्पा स्वामींचा भक्त महान, करीत असे सदतीत अनुष्ठान, असे स्वामींचा सेवक छान, सदतीत प्रसन्न स्वामी त्यावरी. वारंवार स्वामी सांगत त्यास, मी देत असे माझ्या शिक्कामोर्तबास, आशीर्वाद असे तुझ्या कार्यास, कार्य करी मीच तुझ्याद्वारा. बाळप्पाची थोरवी वाढली, गुरुमंदिरी भाविकाची गर्दी लोटली, स्वामी कार्याची धुरा वाहिली, बाळप्पाने अखंडित. माझ्या जीवनाचे जीव स्वामी महाराज, कैशी वर्णू थोरवी कळे ना मज, आहे साम्य काही आमच्या जीवनात, सांगतो तुम्हास परिलीनता आहे मनात. नृसिंह नाव असे स्वामींचे ने माझ्या आजोबांचे, जन्मनाव चैतन्य स्वामींचे नि माझे, स्वामी अनमी मीन राशीचे, स्वामी प्रज्ञापुरीचे, प्रज्ञा नाव कन्येचे. स्वामी आले अक्कलकोटी ललिता पंचमीस, प्रज्ञाचाही असे तो जन्मदिवस. स्वामी झाले समाधिस्थ चैत्र कृष्ण त्रययुक्त चतुर्दशीस, तोचे माझा जन्म आलो स्वामी कार्यास. स्वामी सांगू लागले भक्तास, निघालो आम्ही निजा धामास, देऊ नका दुःख चित्तास, राहीन मी तुमच्यासाठी. मज जे जनजननी भावे भजतील, करुणी चिंतन उपासना माझी करतील, सदा सर्वदा तुझ्याशी युक्त राहतील, निष्कामी भक्ताची सर्व मी करीन. श्लोक गीतेतील असा म्हणून स्वामींनी दिले अभयदान, केले सर्वाचे समाधान, बसले पद्मासन घालून. स्वामी क्षणार्धात निमग्न झाले निजानंदास, भक्त बसले मस्तक आपटत, हाहाकार सर्वत्र पसरला. स्वामींना दया आली समाधी उतरवले, गया नाही जिंदा हे आरोळी दिली, गेले पुन्हा निजानंदी, भक्त मग सावरले, लीला स्वामींच्या आठवू लागले, भजन सर्वत्र सुरू झाले माऊलीचे माझ्या. सन 1878 मंगळवारी, चैत्र कृष्ण त्रयोदशी 4 वाजता दुपारी, निजानंद गेले स्वामी प्रज्ञापुरी, बहुधान्य नाम संवत्सरी, समाधीस्थ झाले स्वामी वडाखाली, विमान करुणी दिव्यमूर्ती त्यात बसविली, चोळप्पा घरी समाधी होती केली, यात्रा तिथे येऊनी पोहोचली, पाट नवा चंदनी ठेविला समाधीस्थानी, अश्रू वाहती नयनी भक्ताच्या माझ्या, पूजा आरती झाली जयघोषात, महाराजास बसविले समाधीत, नीरव शांतता पसरली क्षणार्धात. बाळप्पा लावी अत्तर स्वामीस, मस्तक चरणी ठेवून समाधी बंद करून, स्वामी राहती चिरंतनी, घोष झाला एकची, हर हर महादेव. सांगत असे प्रताप महिमा स्वामींचा, लुटू या सारे आनंद फुकाचा, संकटी पोथी त्रिकाल वाचा, होतसे तरीत संकट निरसन. स्वामींनी दिला दृष्टांत, येतात जे भक्त गोगावले मठात, ते बसलेत माझ्या नौकेत, भिवू नका मी असे नौका वलवत. नोव्हेंबर 26 सन 2006. श्री स्वामी समर्थ महात्म्य, पोथी गेली पूर्णत्वास. रविवार दिन महात्म्य आहे चंपाषष्ठीस, योजना होती ऐशी समर्थ कृपे. प्रतापानंद गोगावलेकडून लिखाण झाले, स्वामी समर्थांनाच लिहून घेतले, कळवळूनी समर्थाजवळ एकची मागितले, स्वामी देवा भक्ता उद्धारावे. तत्काळ स्वामींनी आशीर्वाद दिला, नित्य वाचेल जो या स्वामी महात्म्याला, त्याशी भय कशाला, सांभाळीन मी सदव्य भक्ताला. श्री स्वामी समर्थ महात्म्य कथन समाप्तम. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.